सो नमस्कार, तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते। तर आता आपल्याला बनवायचे आहेत, आज मंदिरात चालले मी, संध्याकाळी बटाटे भिजवायला घालणार आहे आणि उद्या बनवायचे आहेत वेपर्स। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। सो आता आम्ही चाललो मंदिरात, आता वाजलेले आहेत 6:30। रुद्रांश पळू नको। तर चला आता मंदिरात आल्यावर राहिलेली प्रोसेस वेपर्सची करायला घेऊया। सो मी आज बनवणार आहे बटाट्याचे वेपर्स। तर त्याच्यासाठी ना मी 10 किलो बटाटे आणले होते। तर मग अगोदर मी ठरवलं होतं की अर्ध्याचे बटाटे चिप्स करायचे आणि अर्ध्याचे म्हणजे दुसरं काही पापड वगैरे बनवायचे। पण मग मी नंतर ठरवलं की चला म्हटलं आता आपण सगळेच ह्याचे बनवून टाकूयात आणि दुसऱ्या वेळेस मग पापड वगैरे करायला वेगळे बटाटे आणूयात। तर आता मी सगळे बटाटे आहेत ना, ते फक्त आपल्याला काय करायचं आहे, ही प्रोसेस आहे, ही आपल्याला रात्री करून ठेवायची आहे। तर मी सगळे बटाट्याची साल काढली, बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत बघू शकता। आणि आता आपल्याला करायचे आहेत वेपर्स। तर हे पण ना आपल्याला रात्रीच करून ठेवायचे, म्हणजे काय होतं की सकाळच्याला जास्त उशीर पण नाही लागत आहे आणि चिप्स छान होत आहे। तर त्याच्यासाठी आता मी हे रात्रीच्याला पूर्ण बटाटे 10 किलो बटाट्याचे म्हणजे खिसणी चांगली होती, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागला करायला। पण फक्त जे बटाट्याची साल काढायची असते ना, त्याला खूप वेळ गेला, म्हणजे कमीत कमी माझे त्याला 2 तास गेले। आणि ही फक्त 20 मिनिटामध्ये 25 मिनिटामध्ये बटाटे वेपर्स करून झालेले आहेत। सो आपल्याला सगळे बटाटे आहेत ना एकसारखे छान वेपर्स करून घ्यायचे आहेत। थोडेसे लहान होते, मोठे मिक्स होते, तर तरी पण मग मी म्हटलं चला सगळ्याचेच बनवून घेऊयात। तर एकदम छान असे सोपे गेले करायला। सो आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे बटाटे आहेत ना, हे सगळे खिसून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। म्हणजे आपण 2-3 पाण्याने धुतले ना, म्हणजे वेपर्स लाल पण पडत नाहीत आणि छान राहत आहेत। तर त्याच्यासाठी ना पूर्ण आहे ते मी काय करते, खिसले की सगळे एका बकेटीमध्ये टाकून घेत होते मी, म्हणजे आपल्याला हे जे पाणी आहे ते पण परत एकदा चेंज करायचं आहे। सो मी सगळे मग अगोदर म्हणजे जास्त ठेवायला नव्हतं, मोठं एक पातेलं होतं, छोटं हे एक होतं टोपलं आणि बकेट, एवढे 3च होते। त्याच्यामुळं मग मी थोडेच करून अगोदर एका साईडला काढून घेतले। सो मग बकेटीमध्ये धुवून घेतलेले आहेत, बकेटीमध्ये टाकले 2-3 पाण्याने आपल्याला ही रात्री स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आणि आत्ता ना हा व्हिडिओ ना हे रुद्रांश मध्ये करत होता, त्याच्यामुळं ना मला करायला म्हणजे खूप वेळ लागला। ते करताना पण मध्ये करायचा आणि मेन म्हणजे मला एकटीलाच करायची होती आणि मी एकदाच 10 किलोची करायची असल्यामुळे मला खूप लोड झाला। त्यामुळे हा व्हिडिओ एडिटिंगला पण मला खूप जास्त वेळ झाला, म्हणजे मी हे बनवलेले आहेत 15 दिवस झालं आणि आत्ता मी अपलोड करते चॅनलवरती। तर तुम्ही पण कसे बनवताय ना ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। सो बघू शकता आता मी सगळे बटाटे आहेत ना ते स्वच्छ पाण्यात 2-3 पाण्यामध्ये धुतलेले आहेत आणि आता आपल्याला हे ना रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत। आणि पाणी ना आपल्याला ना म्हणजे वेपर्सच्या वरी निदान 2 कांडे तरी पाणी यायला पाहिजे, नाही तर वरती जर बटाटे आले ना चिप्स तर ते काळे पडतात। त्याच्यामुळं ना मी म्हणजे वेगवेगळे टाकते, बघू शकता बकेटीमध्येच बसले असते त्या दोन्ही ह्याच्यात, तरी पण मी ते बारकं पातेलं आहे ना त्याच्यामध्ये पण ठेवले। आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला फिरवायची आहे तुरटी, अगदी 5 मिनटं पाण्यामध्ये फिरवायची, त्याच्यामध्ये खडा वगैरे टाकून ठेवायचं नाही, फक्त 5 मिनटं फिरून बाजूला काढून ठेवायची आहे। आणि मग आता ही प्रोसेस आहे ही सकाळी लवकर उठले, अगोदर सकाळी ह्यांचा डब्याचा स्वयंपाक होता, तर मग अगोदर तो स्वयंपाक बनवला आणि नंतर मला लवकर बनवायचे होते, पण तरी पण ऊन पडलं, उशीर झालाच, कारण की एकटीला करायचं म्हणल्यावर ना आणि सगळं काम त्याच्यामध्ये असं उन्हाळी काम म्हटल्यावर तर खूप उशीर होतो। तर बघू शकता छोटं पातेलं होतं, मोठं असलं तर लवकर झाले असते, पण छोटं होतं त्याच्यामुळं मग वेपर्सना शिजवायला पण ना खूप वेळ गेला। म्हणजे मला ना सकाळी 7ला मी म्हटलं की 8 वाजेपर्यंत होईल, तर मला ना 10 वाजले। मग ते शिजलेले वेपर्स आहेत ते त्या गाळणीमध्ये गाळून घेतलेले आहेत बघू शकता, म्हणजे त्यातलं जे गरम पाणी असतं ना ते पूर्ण खाली निघून जातं आणि मग आपल्याला वेपर्स थोडेसे थंड पण होत आहेत वरती वाळायला घालण्यासाठी। तर मग मी एक घाणा शिजवायला टाकायची, तोपर्यंत एक ह्याच्यामध्ये ना म्हणजे वरती टेरेसवरती वाळवायला पण नेत होते, तोपर्यंत इकडं हा शिजत होता कमी गॅसवरती। त्याच्यामुळे मग जास्त वेळ नाही लागला, नाहीतर सगळं एकत्र शिजवून घ्यायचे आणि मग नंतर वरती वाळायला घालायचे, मग जास्त वेळ लागला असता। तर मग म्हणजे एक पातेलं शिजूपर्यंत एक वाळायला होतं। तर तसे मी अगोदर एका टोपल्यामध्ये ना सगळे 2-3 घाणे अगोदर उकडून घेतले, तोपर्यंत थोडंसं काम घरातलं होतं ते उरकून घेतलं आणि मग नंतर सगळे काढले, ते वरी वाळायला नेले आणि अजून राहिले होते ना ते पण मग अजून शिजवायला ठेवले। आणि दर घाण्याला काय करायचं आहे आपल्याला, अगदी थोडं मीठ टाकायचं आहे, म्हणजे मी अगोदर जेवढं टाकलं होतं ना पहिल्या ह्याला तेवढं नाही टाकायचं, अगदी म्हणजे
थोडं थोडं म्हणजे आपण जेवढं भाजीला टाकतो ना तसं थोडं थोडं मीठ टाकायचं. पाणी पण कमी असेल तर पाणी पण थोडंसं वाढवायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे सगळ्या प्रमाण एकसारखं होतं. तर बघू शकता आत्ता टेरेसवरती आले ते अजून पण म्हणजे पातेल्यामध्ये बटाट्याचे चिप्स उकडायला ठेवले होते आणि मग राहिलेले होते ते मी अगोदर म्हटलं की ह्या पेपरवरती टाकून घ्यावा आणि 2 आणले होते तर मला वाटलं की बस होतील. तर मग मी अगोदर टाकून घेतले. तर ह्या वेपर्सला ना वाळायला घालायला सगळ्यात जास्त वेळ वाळायला घालायला लागतो आणि मग म्हणजे ऊन पडल्यावर तर ना खूप कंटाळा येतो मला. तर इतका वैताग आलता. मी म्हटलं की मी 5 किलोचेच करायला पाहिजे होते, 10 किलोचे केल्यामुळे एकटीला खूप लोड झाला मला. मग नंतर मी हे सगळे वाळवायला घातले आणि ह्याच्यावर बसत नव्हते म्हणून मग परत मला एक साडी घ्यावी लागली, ती पण धुवून घेतली आणि मग नंतर त्याच्यावर पण वाळायला घालायला घेतले कारण की 2 पेपर होते हे, तरी पण 2 ह्याच्यावर पण नाही बसला. मग साडीवर पण काही घातले. रुद्रांश पण मला थोडंसं म्हणजे मदत करू लागत होता की मम्मी मी कॅमेरा धरतो किंवा मी पण घालू लागू का. पण मी म्हटलं ह्याला एकतर चटका बसेल किंवा हा एकतर घाण करेल टेरेसवरती, त्याच्यामुळं मग मी त्याला तर जास्त करून येऊ दिलंच नाही. मग मी एकटे आणि मग सगळे पेपर्स आहेत ते ह्याच्यावरती घातले. बघू शकता एवढं मोठं होतं ना तरी पण ह्याच्यावर बसले नाही. मग त्याच्यावरती झाल्याच्या नंतर मग काही आहे ते मग साडी घेतली. मग एक साडी म्हटलं की एकतर म्हणजे जास्त वारं वगैरे नव्हतं सुटत आहे पण थोडेसे कबूतर वगैरे येत आहेत, मग ते तसं नको वाटलं म्हणून मग मी काय केलं की 2 साड्या होत्या, एक साडी एक ह्याच्यावर पेपर्स घातले. नंतर लगेच दुसरी साडी त्याच्यावरती म्हणजे घातली. उन्हाने वाळतात, ऊन जास्त कडक आहे पण तरी पण म्हटलं की साडीने झाकून ठेवलं ना तर मग कबूतर वगैरे येत नाहीत वाऱ्यांनी. तर म्हणजे टेरेसवरती तर म्हणजे एकदम स्वच्छ केलेला आहे, घाण वगैरे अजिबात नव्हती. पण फक्त कबूतरसाठी की त्याच्यासाठी थोडीशी एक ह्याच्या पण साडी घातली आणि दुसऱ्या ह्याच्यावर जे पेपर्स होते ना ते फक्त अर्ध्या साडीवरच बसले. मग ही रेड कलरची साडी घेतली ती अर्धी घेतली आणि मग ही साडी अर्धी घेतली त्याच्यावर पेपर्स टाकले आणि अर्धी तीच साडी आहे तीच परत ह्याच्यावर ना झाकण घातली कारण की ना म्हणजे अर्ध्या साडी बसवत होते त्याच्यामुळे. तर बघू शकता मला ना म्हणजे हा व्हिडिओ आहे ना मी हा 2 दिवसाचा एकत्र करून टाकलेला आहे कारण की वेपर्स म्हणजे रात्री खिसून ठेवायचे, परत साल वगैरे काढायची आणि सकाळी उकडून परत वाळायला वगैरे घालायचे. आणि तरी पण ना ह्या वेपर्सला ना तरी पण म्हणजे एका दिवसात तर काही जास्त वाळत नाहीत, लवकर घातले तरी पण त्याला 3 किंवा 4 दिवस छान ऊन द्यावं लागतं. तर मग मी जेवढे होते तेवढे 4 दुपारी एकदा 3 वाजता ना काय करायचं आहे पूर्ण आपल्याला वेपर्स आहेत ना एकदा म्हणजे वाळून ठेवायचे. आणि साडीवरचे आहेत ना ते साडीवरचे थोडेसे लवकर निघत आहेत आणि जे आपण प्लास्टिक पेपरवरती घातलेले आहेत ना ते थोडेसे म्हणजे अर्धे वाळले तर निघत आहेत आणि त्याच्यावर जर आपण पूर्ण दिवस ठेवले ना तर ते निघायला खूप उशीर होतो, निघत नाहीत. आणि साडीवरचे ना सगळे वाळले ना तरी पण लवकर निघत आहेत. तर मग मी ते 3 वाजेपर्यंत ठेवले आणि मग 3 वाजता परत टेरेसवरती येऊन बघू शकता थोडंसं ऊन म्हणजे वारं होतं त्याच्यामुळे थोडेसे एका साईडला उडाला आहे. मी दगड वगैरे ठेवले होते त्याच्यावरती, मग मी सगळे एका साईडला दुसऱ्या पलटी करून टाकलेले आहेत. आणि साडीवरचे लवकर निघले, ह्याला निघायला थोडासा उशीर लागला. सो मग 5 वाजेपर्यंत अजून उन्हाला ठेवले आणि नंतर मग म्हटलं की चला आता आपण काय करूयात हे काढून घेऊयात खाली. आणि मग नंतर अजून 2 दिवस मी ह्याला परत अजून 2 ते 3 दिवस ऊन दिलेलं होतं पण थोडेसे म्हणजे बऱ्यापैकी छान वाळलेले होते. तर मग आता केले म्हटल्यावर तर लगेच म्हटलं आता तळून तर टेस्ट करून बघूया की कसे झालेले आहेत. सो जास्त वाळलेले नव्हते, थोडेसे काही वाळले होते, काही थोडेसे म्हणजे वलेच होते. तरी पण म्हटलं चला आता आपण तळूयात म्हणजे कसे होते. काय एक्साइटमेंट खूप राहते जे आपण करतो ना त्याच्यासाठी. तर मी बनवले लगेच म्हणतात चला थोडेसे तळून बघूयात. अगदी थोडेसे घेतले होते, जास्त नव्हते घेतले. लगेच मग कढईमध्ये तेल ठेवलं, तेल गरम झालं की लगेच तळून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम मस्त पांढरे शुभ्र आलेले आहेत. आणि हे थोडेसे वल्ले असल्यामुळं ना थोडंसं म्हणजे लवकर तळले नाही आणि थोडंसं तेल जर जास्त गरम झालं तर थोडेसे लालसर होत आहेत बघू शकता. आणि मग नंतर मी परत एकदा छान वाळल्याच्या नंतर एकदा तळले ना ते एकदम मस्त आणि पांढरं शुभ्र मस्त झालेले आहेत. सो बघू शकता आता एवढे आहेत हे तळून घेतलेले आहेत. तर तुम्हाला ना हा वेपर्सचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही कसे वेपर्स बनवतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा.